वार आहे सोमवार आणि तारीख आहे 1 जून. तर 1 जूनला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडू शकतो? चला तर आजच्या व्हिडिओतून जरासं आपण जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये आपल्याला दिवस उगताच उन्हाचा तडाखा असणार आहे. म्हणजे सकाळी ऊन असणार आहे दुपारपर्यंत आणि 3 नंतर काही भागांमध्ये वातावरणात बदल होताना आपल्याला दिसणार आहे. चला तर जाणून घेऊया. सर्वात आधी एक विनंती आहे, आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण सर्वात आधी जर बघितलं तर आपण अहिल्यानगर परिसरामध्ये बघूया. अहिल्यानगर परिसरामध्ये देहरं, त्याचबरोबर वर उंबरे, राहुरी, त्याचबरोबर वर देवळाली, कनगर, कानेगाव हा जर परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसू शकतं. पाऊस पडणार नाही आहे. त्यामुळे या भागातल्या नागरिकांनी काळजी करायचं काही कारण नाही आहे. तर दुसरीकडं आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये आपण येथे बघू शकता छत्रपती संभाजीनगर. आता याच्या आजूबाजूला भरपूर गावं आहेत, शहरं आहेत. आता या भागात वातावरण कसं असेल? तर या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. इकडं वाळूंज झालं, त्याचबरोबर सोमापुरी, त्याचबरोबर खाली पैठण आणि त्याचबरोबर खाली जर आपण पैठण बघितलं, त्यानंतर अंबड. आता इकडं पैठणमध्ये इथे आपण बघू शकता, पैठणमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. गंगापूरला कोरडं वातावरण आहे. फुलंब्रीला देखील इथे कोरडं वातावरण आहे. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर जालना परिसरात जर गेलो, आता इथे आपण बघू शकता जालना, परतूर, अंबड हा परिसर आपण इथे बघू शकता. म्हणजे या भागात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पण इकडं लोणार परिसर हा जर परिसर बघितला, मेहकर, लोणार, वाशिम, हिंगोली, जिंतूर या भागांमध्ये इथे आपण बघू शकता जोरदार स्वरूपाचा पाऊस हा संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. अकोले झालं हा परिसर. आता इकडं पुसद, त्याचबरोबर हिंगोली या परिसरात देखील, अरणी, यवतमाळ या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. पण येथे पाऊस मध्यम असणार आहे. म्हणजे हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. पांढरकवडा या भागात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. हिंगणघाटमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. वर्ध्यामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. अरबीमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर अमरावती ढगाळ वातावरण असणार आहे. अचलपूर, अकोट यामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तर हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. मेहकर, जिंतूर, वाशिम हे तीन जर परिसर बघितले तर मालेगाव, त्याचबरोबर शेवगाव या गावात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण इथे परतूर बघू शकतो, शेलू बघू शकतो, पाथरे बघू शकतो. हा जर परिसर बघितला तर या परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. इथं आपण जर परळी, लातूर, उदगीर हा जर परिसर जर बघितला आपण तर या परिसरामध्ये काही प्रमाणात पाऊस होणार आहे. इथे आपण बघू शकता नलदुर्गा, धाराशिव, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, अकलूज या पट्ट्यात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे. हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. बारामती कोरडं वातावरण असणार आहे. पुणे, अकोले, मुंबई, दापोली या भागात कोरडं वातावरण असणार आहे. lausa, भोर कोरडं वातावरण असणार आहे. इथे खाली जर चिपळूण परिसर बघितला, रत्नागिरी परिसर, गुहागर, कणकवली, सावंतवाडी, कोल्हापूर, निपाणी, सांगली, विटा या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. कुठल्याही प्रकारचा जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात होणार नाही आहे. हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आता नाशिक परिसर बघूया. नाशिकमध्ये आता इथे मालेगाव आहे, अकोले आहे, घोटी आहे, पेठ आहे, त्याचबरोबर नंदुरबार आहे, शिरापूर आहे, अमळनेर आहे, धुळे आहे, चाळीसगाव आहे, पाचोरा आहे, सिल्लोड आहे, म्हणजे वैजापूर आहे. हा संपूर्ण पट्टा जर बघितला आपण तर या पट्ट्यामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. कुठल्याही प्रकारचा जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात नसणार आहे. म्हणजे होणार नाही आहे. हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. आता या वाऱ्या
या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण देखील असणार आहे, विजाचं प्रमाण देखील असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण इथे जर बघितलं तर नंदुरबार परिसरात विजाचं प्रमाण असणार आहे. नंदुरबार परिसरामध्ये त्याबरोबर जालना, नांदेड, चंद्रपूर या परिसरात विजाचं प्रमाण असणार आहे. हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर वारं देखील असणार आहे. हा अंदाज देखील जोरदार स्वरूपाचं वारं सोमवारी 1 जूनला महाराष्ट्रामधच्या अनेक भागांमध्ये असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.